आहे संजय निरुपम यांच्या कारच्या टायरची हवा सोडल्याची माहिती समोर आलेली आहे। संजय निरुपम थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं होतं दहिसरला ते गेलेले होते, मराठीची सक्ती करू नये असं म्हणत होते आणि त्याच ठिकाणी संजय निरुपम यांच्या कारच्या टायरची हवा कोणीतरी सोडली अशी माहिती समोर येते आहे। आंदोलनादरम्यान काही लोकांनी हवा काढल्याची माहिती समोर आलेली आहे। ही तिकडची दृश्य आपण बघतोय। थोड्याच वेळापूर्वी संजय निरुपम या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी प्रताप सरनाईकांना एक पत्रही लिहिलेलं आहे आणि मराठीची सक्ती रिक्षा आणि टॅक्सी चालकांना करू नये असं ते म्हणतायत। त्याच वेळेला काही रिक्षा टॅक्सी चालकांनी त्यांच्या नावाची घोषणाबाजी केलेली होती, त्यांचा जय जयकार केलेला होता। मात्र त्याच वेळेला काही जणांनी त्यांच्या कारच्या टायरची हवा काढली। ही दृश्य आपण बघू शकतोय। संजय निरुपम हे दहिसर मध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी संबोधित केलेलं होतं जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना आणि मराठीची सक्ती करू नये असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडलेली होती। मात्र त्यावेळी त्यांच्या कारच्या टायरची हवा कोणीतरी काढून टाकली आणि इथून जाताना मात्र संजय निरुपम यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दिसतंय। ही दृश्य आपण बघू शकतोय। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। पुन्हा तुमच्या गाडीची हवा पण मारण्यात येते। तुमच्या गाडीची हवा काढण्यात आलेली आहे। मेरी गाड़ी कौन की पता आपको? जबरदस्ती बोले जा रहे सर डबल पाए तुमच्या सर मैं क्या बोल रहा हूँ, जिस तरह से मन से विरोध क्या कहना है? ये तो अपनी राजनीति चमकाने के लिए लोग हैं। हे मी विजया लक्ष द्या, मी प्ले करतो। तर ही दृश्य आपण बघू शकतो। गाडीची हवा काढलेली आहे संजय निरुपम यांच्या आणि त्याच्यामुळे त्यांची जी भूमिका आहे ती या लोकांना आवडली नाही। इथल्या असंच काहीसं चित्र आपल्याला दिसतंय आणि आता भर रस्त्यामध्ये संजय निरुपम यांची गाडी थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ते पुढे जाऊ शकतील का हा प्रश्न आहे आणि जर गाडीची हवा काढली असेल तर आपण 2 दिवस इथंच बसून राहायला तयार आहोत असंही संजय निरुपम म्हणतात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसतोय। रिक्षा टॅक्सी चालक सुद्धा इथं आपल्याला मोठ्या संख्येने जमलेले दिसतात। त्याच्यामध्ये अर्थातच काही इतर भाषा बोलणारे असतील आणि काही मराठी भाषा बोलणारे असतील आणि त्यामध्ये जेव्हा संजय निरुपम हे आपली बाजू मांडत होते, मराठीची सक्ती करू नये असं म्हणत होते, त्याच वेळेला काही जणांनी त्यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली आणि त्याच्यामुळे त्यांना तिथं थांबावं लागल्याचं दिसतंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा। कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं आपल्याला दिसतंय। त्यांच्याकडून सुद्धा इथं घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी संजय निरुपम यांचा जय जयकार केला जात होता। त्यांनी मराठीची सक्ती करू नये अशी भूमिका मांडलेली होती। त्यामुळे अर्थातच जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांच्याकडून त्यांचा जय जयकार केला जात असेल, मात्र तिथं मनसेचे कार्यकर्तेही पोहोचले आणि त्यांनीच तर संजय निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली नाही ना असा सवाल उपस्थित होतोय। ही दृश्य आहेत दहिसर मधली, जिथं संजय निरुपम थोड्या वेळापूर्वी पोहोचलेले होते आणि त्यानंतर एकीकडे त्यांचा जय जयकार सुरू होता तर दुसरीकडे मात्र त्यांच्या गाडीच्या टायरची हवा कोणीतरी काढली आणि त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। मनसेचे कार्यकर्ते